नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 33. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्वैत भावना हळूहळू कमी करत गेल्यास आत्म्याशी अनुसंधान करता येईल. अव्यक्त ब्रह्मशक्ती आणि तिच्यातून निर्माण झालेली व्यक्त मायाशक्ती यांच्या संयोगाला ईश्वर असं म्हटलेलं आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे. विश्वातील प्रत्येक अचर वस्तू निर्माण करणारा, तिचा सांभाळ करणारा आणि नाश करणारा तोच आहे. तो प्राणिमात्रांच्या हृदयातही असतो. पण हे न समजून घेता आपण जीव आणि शरीराची सांगड घालून आपल्यालाच मर्यादित करून घेतो. ईश्वराची विविध रूपं कल्पून त्याला शोधत बसतो. द्वैत भावना सोडल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होणार नाही. हे करताना वर उल्लेखलेली आत्म्याची 5 आवरणं म्हणजे कोश क्रमाक्रमानं बाजूला सारावी लागतात. यांना पंचकोश असं म्हणतात. सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे स्थूल शरीर. ते अन्नापासून बनलेलं असल्यानं त्याला अन्नमय कोश असं नाव आहे. त्याच्या आतील कोश क्रमाक्रमानं अधिकाधिक सूक्ष्म बनत जातात. ते म्हणजे प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. नाश पावणाऱ्या सृष्टीतील कोणत्याही गोष्टीपासून होणारा आनंद असे आनंदमय कोशाचे रूप आहे. तो तामस म्हणजे दुसऱ्याला दुखवून मिळालेला, राजस म्हणजे यशामुळं मिळालेला किंवा सात्विक सत्कर्मातून मिळालेला अशा क्रमानं अधिकाधिक आत्म्याच्या जवळ जातो. या उलट अविनाशी आत्म्याच्या दर्शनानं होणारा अतींद्रिय आनंद म्हणजेच आत्मसाक्षात्कार. हा आत्मसाक्षात्कार ज्याला होतो तो स्वतः धन्य होतो आणि इतरांनाही मार्गदर्शक होऊ शकतो. आता आपण मनाचं संतुलन या प्रकरणाकडे येऊयात. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मनुष्यांच्या संसाररूपी जाळ्यात अडकून राहण्याचं किंवा मोकळं होण्याचं मन हेच कारण आहे असं मैत्री उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे. ईश्वरानं मानवी मन हे एक अद्भुत आणि सामर्थ्यवान साधन माणसाला बहाल केलं आहे. त्याचा जेव्हा आपण सदुपयोग करून घेतो तेव्हा मोक्षाच्या दिशेनं वाटचाल करू लागतो. या उलट स्वैराचारी मनामुळं संसार बंधनात अधिकाधिक गुंतत जातो असं यावरील श्लोकार्धात म्हटलं आहे. पारमार्थिक भाषेच्या ऐवजी लौकिक भाषेत सांगायचं तर मनाच्या योग्य संतुलनानं प्रसन्न आणि प्रशांत जीवन जगता येतं. मन नियंत्रित नसेल तर जीवनात ताणतणाव, नैराश्य, अशांती इत्यादी दुःखदायक समस्यांमध्ये आपण गुरफटत जातो. अशी मनाची संतुलित अवस्था कोणत्या मार्गानं मिळवता येईल यासंबंधी गीतेचा उपदेश काय आहे याचा आपण आता विचार करणार आहोत. पण सुरुवातीला आपण सर्रास वापरत असलेल्या मन, बुद्धी आणि चित्त या शब्दांचे पारिभाषिक अर्थ समजून घेतले पाहिजेत. श्री आदिशंकराचार्यांनी संकल्प विकल्प करणारे ते मन आणि मनावर नियंत्रण ठेवणारी ती बुद्धी अशी फोड केलेली आहे. एखादी गोष्ट अशी आहे किंवा अशी करावी हा संकल्प, उलट पक्षी ती तशी आहे किंवा तशी करावी हा विकल्प. हे करावे, ते करावे, अमुक मिळवावे, तमुक साधावे असं म्हणत मन आपल्याला सदैव कशाच्या तरी मागं पळवत ठेवायला बघतं आणि मन जे करायला सांगतं त्याचा सारासार विचार करून बऱ्या वाईटाचा निर्णय बुद्धी घेते. सामान्यतः मन हे प्रेयस म्हणजे प्रिय वाटणाऱ्या पण बहुतांशी खोट्या दिखाव्यामुळं आकर्षक वाटल्या तरी तात्कालिक अशा सुखांच्या मागं धावत असतं.
याउलट बुद्धी श्रेयस म्हणजे बऱ्याच वेळा सुरुवातीला कष्टदायक वाटणाऱ्या पण दीर्घकालिक कल्याणप्रदायक अशा गोष्टी निवडायला सांगतं. उदाहरण द्यायचं तर आपलं मन संकल्प करतं की उद्या सकाळी लवकर उठून फिरायला जायचं. सकाळी गजर होताच मनाचा विकल्प होतो की काल रात्री झोपायला उशीर झाला, आज जाण्याऐवजी उद्या गेलो तर नाही का चालणार. मग बुद्धी निर्णय देते की आज गेला नाहीस तर उद्याही जाशील याची काय खात्री. तुझ्या प्रकृतीसाठी सकाळी व्यायाम करणं अवश्य आहे हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आत्ताच उठ आणि फिरायला जा. या उदाहरणात मन प्रेयस म्हणजे प्रिय वाटणाऱ्या झोपेची निवड करायला बघतं, तर बुद्धी ही श्रेयस म्हणजे अधिक कल्याणकारी स्वास्थ्याची निवड करतं. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.